हाय, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. मी निघाले होते इथे भाजीपाला आणण्यासाठी. रविवारचं काही जाणं झालं नव्हतं, त्याच्यामुळे आज निघाले होते भाजीपाला आणण्यासाठी. डाळी वगैरे खाऊन तर भरपूरच होतं, पण मग भाजीपाल्याशिवाय होतच नाही, त्याच्यामुळे निघालो मग भाजीपाला आणण्यासाठी. आणखी काम होतं, विहानला शाळेचा ड्रेससुद्धा घ्यायचा होता. शूज घालून बघितले, ते आमच्या जीवापेक्षा आम्हाला मोठे झाले, त्याच्यामुळे आम्ही शूज कॅन्सल केले आणि त्याला शाळेचा ड्रेस घेतला. आणि मग आलो आम्ही ATMमध्ये पैसे काढण्यासाठी, तर ते पैसे काही निघत नव्हते. आम्ही वैतागून गेलो आणि त्याच्यानंतर विहान लागला होता त्या बडवायला. त्याला वाटायचं की केव्हा पैशाला हात लावतो, म्हणजे केव्हा पैसे लेकरांना उत्सुकता राहते. पैसे घेतले आणि थेट गेलो आम्ही भाजीपाला घेण्यासाठी, कारण की भाजीपालाच नव्हता माझ्याकडे, म्हणून म्हटलं चला. आणि घरी आल्यानंतर ही क्युटी पाय आली होती आमच्याकडे, खूप अशी क्यूट होती. विहानला खायचं होता पास्ता, त्याच्यानंतर मी पास्ता करून दिला. आणि मग आज होती गुरुपौर्णिमा, त्याच्यामुळे म्हटलं चला मंदिरात जाऊन येऊया. मग मी गेली मंदिरामध्ये छान टिका वगैरे लावला. आणि एकादशीचं डेकोरेशन अजून तसंच होतं, त्याच्यामुळे त्यांनी थोडंसं ते काढायला मदत केली. आणि घरी आल्यानंतर मी लागली माझ्या स्वयंपाकाला लागले. आणि विहान खूप आनंद झाला होता, कारण की विहानला आणले होते मी फुटाणे आणि अन्वीला हे 2 टी-शर्ट आणले होते, त्याच्यामुळे अन्वी पण खूप खुश झाली होती. आता सध्या मान्सून सेल सगळीकडेच चालू आहे, त्याच्यामुळे लेकरांचे कपडे खूप स्वस्त आहे बाहेर. आणि वरण लावलं ना कुकरमध्ये की गॅसचे असे हाल होतात, मी वैतागून जाते, त्याला सारखं पुसत राहावं लागतं. आणि अन्वी ते अभ्यास करत होती, तर विहानचं त्याला ठरवलं राहतं विहानचा की तो काही तिला अभ्यास करू देतच नाही. ती शेवटी वैतागून गेली त्याला, आणि मला म्हणे आता अभ्यासच नाही करत मी. आली इकडे, माझा कॅमेरा धरला, म्हणे मम्मा मीच बोलते. तिला खूप आवडतं असं. आमच्या घरात सगळेच ब्लॉगर आहे विहान सगट. मी आता इथे पीठ भिजवून तांदूळ लावून दिले होते कुकरमध्ये, आणि लगेच वरण आपलं फोडणी दिलं. विहानचं इथे फुटाणे शोधणं चालू होते. आपलं पालक वरण बघा किती छान झालंय. आणि मला आहे ना एक छंद आहे, की काम थोडं कमी असलं ना, मी मेहंदी काढत बसते. मला मेहंदी काढायला खूप आवडतं. असा होता आजचा आपला मिनी ब्लॉग. तर बाय.